तर त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पास काळा बाजार प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी। आरोपी पुरुषोत्तम कडलकच्या खात्यामध्ये लाखोंचे व्यवहार झालेले आहेत आणि वर्षभरामध्ये 1,13,00,000हून अधिक व्यवहार करण्यात आलेत। रोख रक्कम घेऊन खात्यात जमा केल्याचा संशय। तर 10 मिनिटांमध्ये व्हीआयपी दर्शन देण्याच्या नावाखाली भाविकांकडून 3 ते 6 हजार उकळल्याची माहिती आहे। भाविकांना कोणतीही पावती न देता हे पैसे उकळल्याचा आरोप आहे। 200 भाविकांचे जबाब नोंदवलेत। काळा बाजाराचा मोठा स्कॅम उघड झालाय आणि स्थावर जंगम मालमत्ता खरेदीमध्ये काळ्या पैशांचा वापर झाला आहे का याचा तपास आता सुरू आहे। त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये दर्शनाचा पास जो आहे त्या संदर्भात काळा बाजार झालेला होता। कडलकला सध्या तो अटकेत आहे, मात्र या संदर्भात एक मोठी माहिती आहे, त्याच्या खात्यामध्ये कोट्यवधी रुपये आढळलेले आहेत।